नगरपंचायत विशेष सभेत प्रशासकीय काळात झालेली 21 टेंडर रद्द करण्यात आली. एकाच ठेकेदाराला ही सगळी 8 कोटी रकमेची कामे देऊन त्यातून भ्रष्टाचार सुरू होता. मराठा मंडळ ते स्मशानभूमी गटार बांधकामात काळा दगड वापरायचा होता. त्याऐवजी जांभा दगड वापरून निकृष्ट काम केले. तेलियाळी येथील बांधलेली सार्वजनिक विहीर नगरसेवक बंडू हरणे यांच्या घरामागे बांधली आहे. सार्वजनिक विहिरीला इलेक्ट्रिक पंप वापरता येत नाही. तिथं 6 पंप लावून पाणी उपसा होतोय. इथेही ठेकेदार एकच. टेमवाडी येथील फुटपाथचेही काम निकृष्ट आहे. पटकीदेवी मंदिर ते रेल्वे स्टेशन जुना रोड रस्त्याचेही निकृष्ट काम केले. 2018 ते 2025 दरम्यान एकाच ठेकेदाराला तब्बल 142 कामे देऊन तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे. यातून त्या ठेकेदाराचा विकास झाला आहे, मात्र कणकवलीकर जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली आहे. कणकवली नगरपंचायतमध्ये झालेल्या बोगस कामांची तक्रार मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली असून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश नगरविकास मंत्रालयाकडून देण्यात आल्याचे नगरसेवक बाळू पारकर म्हणाले. भ्रष्टाचाराची पोलखोल होऊ नये यासाठी आमच्याच आघाडीतील प्रसाद खायची सवय असलेल्या काही माजी नगरसेवकांमार्फत सेटलमेंटचे प्रयत्न केले गेले, पण आम्ही त्याला भीक घालणार नाही. भ्रष्टाचारमुक्त कणकवली हा आमचा निवडणूक आधी नारा होता. आमची सत्ता आल्यानंतर जी टेंडर लागली ती स्पर्धेतून बिलो रेटने दाखल झाली. तीच टेंडर मंजूर झाली असून यापुढे कणकवली नगरपंचायतमध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार दिसेल, असेही बाळू पारकर म्हणाले. नगरपंचायतीची विशेष सभा झाली. त्यामध्ये 3 मुद्दे होते. एक पहिला मुद्दा म्हणजे 21 जे प्रशासकीय काळामध्ये जी 21 टेंडर झाली होती ती रद्द करण्यासंदर्भात आपण विशेष सभा लावली होती. त्यातली प्रमुख मुख्य कारणं काय होती की ठेकेदार कामं अनेक अशी परिस्थिती या कणकवली शहरामध्ये आहे. एकच ठेकेदार वारंवार ही 17 पासूनची माझ्याकडे यादी आहे, 17 ते 25 पर्यंत 142 कामं त्याच्या नावावर आहेत. आता सुद्धा आमच्या कणकवली नगरपंचायतची 7 कामं त्याच्या नावावर आहेत. त्याची रक्कम 4,93,511 रुपये होती. त्यानंतर आता पुन्हा जी 21 कामं होती ती त्यातली 10 कामं मिळाली होती. दुसरा ठेकेदार होता शुभम पवार, त्याचाच सक्का चुलत भाऊ, त्याला कामं मिळाली होती 4. तिसरा कॉन्ट्रॅक्टर होता मनोज वायंगणकर, त्याला 4 कामं मिळाली होती. उर्वरित 3 कामं सुद्धा त्याचाच एक मित्र आहे त्याला मिळाली होती. म्हणजे परत सुद्धा 8.5 कोटीची कामं त्याच्याच नावावर, म्हणजे जुनी कामं 24-25 पासूनची त्याच्या नावावर आहेत आणि परत आता पुन्हा 8.5 कोटीची कामं त्याला दिली होती. म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार आहे. आणि आमचे जे विरोधक आहेत त्यावेळेची सत्ता झाली त्यांनी पूर्णपणे मॅनेज करून त्याला कामं दिली होती. या अगोदर तुम्ही टेंडरची प्रक्रिया पाहिली तर 3च टेंडर पडत होती. 3 टेंडर त्याचीच आणि इस्टिमेट रेटला त्याला काम. त्यामुळे कामाचा दर्जा कोणत्याही प्रकारचा नाही. आता इथे एक समोरच मराठा मंडळाचं काम चालू आहे ते तुम्ही आता पहा नेमकी त्याची वस्तुस्थिती काय आहे मराठा मंडळाच्या कामाची. मी त्याची तक्रार केली प्रधान सचिवांकडे, नगरविकास मंत्र्यांकडे. त्याच्यानंतर या कामाची वस्तुस्थिती बघा. या कामामध्ये नेमकं काय काय स्पेसिफिक प्रमाणे त्याने काय वापरलं नाही ते हा जो चिरा वापरला, चिरा वापरायचा काही संबंध नाही आहे. काळा दगड वापरायचा आहे, त्या ठिकाणी त्याने चिरा वापरला, त्याच्यावर काळा दगड वापरला. म्हणजे त्याने त्या गटाराच्या खालच्या बेसची पूर्णपणे वाटोळ करून टाकली. पूर्णपणे भ्रष्टाचार त्याच्यामध्ये. उंची वाढवली चिरा वापरून. व्हिडिओ पाहा तुमच्या लक्षात येईल. जर त्याला चिरा वापरायची परमिशन दिली तर एक कामगार ते काय करतायत, चिरा काढायची धावपळ का चालू झाली त्यांची, तर त्याच्यासाठी त्यांना एक वरून पत्र आलं. हे जे पत्र आहे ते प्रशासनाकडून कलेक्टर मॅडमांनी त्यांना पत्र काढलं नगरविकास विभागाने आणि त्यांनी त्याला खुलासा करा अनिल पवारला, त्या ठेकेदाराला, म्हणून तात्काळ पत्र काढलं 9 तारीखला. नेमकं त्याच्यामध्ये काय काय म्हणतं ते तुम्हाला दाखवतो नेमकं काय काय चाललंय ते. आता त्याची धावपळ कशी चालली आहे बघा काम बनवण्यासाठी. आधी पहिल्या त्याने त्या कामामध्ये चिरा वापरला, त्यानंतर आता तो काढून टाकतो काम करायला आणि एका इथेच समोर झालं. हे काम आम्हाला दिसतं पण आमच्या नगरपंचायतीला हे दिसत नाही. नगरपंचायतच्या कुठल्याही इंजिनियरला हे काम दिसत नाही. बघा काय परिस्थिती आहे. टेंडर आणि एक मात्र बोगस ठेकेदार येतोच. आता ही तिन्ही यांची सार्वजनिक विहीर मागच्या 18 तारखेच्या मीटिंगमध्ये हा विषय मुद्दा मांडला होता. सार्वजनिक विहिरीचा उद्देश काय आहे की त्या ठिकाणी जी लोक राहतात म्हणजे जी 100ची
वेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार त्यांनी केला. विशिष्ट एका घरासाठी त्यांनी ती बिल बांधून दिली आणि त्या बिलचा वापर सार्वजनिक न होता तो विशिष्ट एका व्यक्तींसाठी किंवा त्या 6 कुटुंबांसाठीच होतोय. ह्या सार्वजनिक बिलमधला भ्रष्टाचार. पुढचं बघा, पुढचा मुद्दा जो तुमच्या लक्षात येईल. हे आमचा विरोध का त्या कामांना ते तुमच्या लक्षात येईल. बघा, ही परिस्थिती आहे. 4ही साईडने गडगा, आमचा कुठेही बोर्ड नाही, बोर्ड आहे नगरपालिकेचं काम म्हणून तो खाली टाकलेला आहे. बोर्ड तुम्हाला दिसेल सुद्धा या व्हिडिओमध्ये. याचा जो ठेकेदार येतो हे कामं आणि ठेकेदार येतो. दुसरा कोणी ठेकेदार नाही. अनिल पवार नावाचा ठेकेदार या सुद्धा कामामध्ये तो. आता पुढचं काम टेमवाडीमध्ये फुटपाथ. टेमवाडीच्या फुटपाथच्या कामामध्ये परिस्थिती बघा काय आहे. वाळू नाही, त्या वाळूऐवजी ग्रीट वापरली. आम्ही ग्रीट सुद्धा नगरपंचायतच्या मीटिंगमध्ये आम्ही शिवो मॅडम असतील, अध्यक्ष असतील गटाचे दिले, त्यांनाही दाखवलं. त्यामुळे ही परिस्थिती आहे. सर्व ठिकाणी त्याला धडे जात आहेत आणि भविष्यात हे काम टिकणार नाही. एक अशी 2 कोटीची 2 कामं आहेत तिथे. मराठा म्हणजे एक चौंडेश्वरी मंदिर ते रवनाथ मंदिर, दुसरं चौंडेश्वरी मंदिर ते टेमवाडी, अशी 2 कामं आहेत 1 कोटीची. त्याच्यामध्ये परिस्थिती या फुटपाथची अशी. दुसरा कोणी ठेकेदार नाही, हाही ठेकेदार अनिल पवार. जे अशा प्रकारची कामं आणि त्याला वाचवण्यासाठी आपले विरोधक जे आहेत ते प्रयत्न करतात. कारण त्यांचं त्याच्याबरोबर सेटिंग झालेलं आहे. मागची ज्या वेळेला त्यांना टेंडर दिली त्यावेळेला त्यांच्याकडून जी काय टक्केवारी घ्यायची ती घेतली आणि त्याच्यासाठी हे आमच्या विकासाला, कणकवली शहरात जो विकास व्हायला पाहिजे त्या विकासाला त्यांची ही अशी मदत ठेकेदाराला. ठेकेदाराचा विकास होतोय, दुसरा कोणताही विकास होत नाही. पुढचं कामाची परिस्थिती बघा काय. आता हे पटकीदेवी मंदिर ते आपल्या स्टेशन रोड जुना लंडन रस्ता, त्याची परिस्थिती बघा काय आहे. मागच्या वर्षी एप्रिलमध्ये पाऊस सुरुवात झाला. मे महिन्यामध्ये त्याने काम केलं. तुम्ही जाऊन विचारू शकता नगरपंचायतमध्ये. 11 मेला त्याने काम केलं. त्याच दिवशी धो पाऊस पडला. त्याच्यानंतर ही परिस्थिती अशी. त्याच्याकडून पूर्ण काम करून घेऊ असं 18 तारीखच्या मीटिंगमध्ये आम्हाला जनरल बॉडीच्या त्यांनी सांगितलं आपल्या याने प्रशासनाने. पण कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही. त्याच्याकडून जे हे फक्त भरलेले जे गड्डे पडले त्याला फक्त त्याच्यावर पॅचअप करून घेतलं आणि विषय सोडून दिला त्याचा. हे ठेकेदाराला जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवायचं काम ते करतायत. आता पुढे जर विकास कोणता झाला असेल तर तुम्हाला तेही दिसेल. साधं त्याचं घर होतं, 17 शेडचं घर होतं, तर त्याचा 25 मध्ये काय परिस्थिती आहे तुम्ही पाहू शकता. ही परिस्थिती 18 ते 25 पर्यंत झालेला ठेकेदाराचा विकास. यापेक्षा मोठं काय झालेलं घडलं नाही आहे कणकवली शहरामध्ये. त्यामुळे त्यांचं काय कळतंय नेमकं विरोधकांचं की आपण त्याला रोखतोय, चुकीच्या पद्धतीत तो कामं करतोय, त्याला आपण मदत करायची, त्याच्याकडून टक्केवारी घ्यायची आणि आपलं राजकारण चालवायचं, आपलं कुटुंब चालवायचं. हेच काम ते आतापर्यंत करत आले आणि त्यांना हेच करायचं आहे. त्याच्यामुळे त्यांचा विरोध हा तेवढ्याच गोष्टीसाठी आहे. कणकवली शहराच्या विकासासाठी त्यांचं काही देणं घेणं नाही. आपला विकास व्हायला पाहिजे, आपल्याबरोबर त्या ठेकेदाराचा विकास व्हायला पाहिजे आणि कसंही करून त्या ठेकेदाराला वाचवायचं. हेच त्यांचं काम आहे. याच्या पलीकडे काय आहे. आणि हेच तुम्हाला मला दाखवायचं होतं की 21 कामं आम्ही आज का रद्द केली, तर ही कारणं आहेत त्याची. आता तो इथे काम करतोय ठेकेदार, तुम्ही जाऊन कामाचा दर्जाही तपासू शकता, दर्जाही पाहू शकता. ग्रीड वापरतोय त्या ठिकाणी एकतर क्रश सॅन्ड वापरायचे आहे किंवा वाळू वापरायची आहे. वाळू वापरताना जर अडचणीत असतील तर ते क्रश सॅन्ड वापरायचे आहे. ते न करता त्याने त्या ठिकाणी त्याच्या क्रशवर रॅम्प बांधलेला आहे. ते ग्रीड धुवून घेतो आणि ते आम्ही तिथे टाकतो. म्हणजे ते आपल्याला क्रश सॅन्ड वाटायला पाहिजे असेल तर त्या संदर्भात सुद्धा आपल्या नगरपालिकेचे अधिकारी आणि जे ऑफिस सुपरिटेंडंट आणि त्याच्यासोबत आपले इंजिनियर यांनी स्थळ पाहणी केली. त्याचा सुद्धा अहवाल आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे तो काय करतोय, चिरा वापरायचा आहे कामामध्ये की नाही वापरायचा आहे त्याचा सुद्धा त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे आणि हा अहवाल त्यांनी शिव मॅडमांना सादर केला आहे. यानंतर आता मला वाटतं कलेक्टर मॅडमांच्या पत्रामुळे ते आपल्याला उत्तर देतील. त्या मॅडम त्यांना कलेक्टर मॅडम नगरविकासला उत्तर पाठवतील. त्यानंतर त्याच्यावर योग्य जी कारवाई करायची आहे. शिंदे साहेबांनाही भेटून आलोय, सर्वांना पत्र दिले, CM साहेबांना पत्र दिले, प्रधान सचिवांना दिले, नगरविकासच्या मुख्य सचिवांना दिले, महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास मंत्री म्हणून मी शिंदे साहेबांनाही परत एकदा पत्र दिलं. त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलं. त्यांनी मला स्पष्ट आश्वासन दिलंय की अशा बोगस ठेकेदारावर आम्ही कारवाई करणार. कोणत्याही प्रकारची दयामाया त्याला आम्ही दाखवणार नाही. कारण आतापर्यंत जर तुम्ही पाहिला तर 17 पासून 25 पर्यंत 142 कामं एकाच ठेकेदाराच्या नावावर असं मला वाटतं कुठल्याच नगरपालिकेमध्ये आपल्याला आढळणार नाही. आणि त्याला पूर्णपणे वाचवण्यासाठी
विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. भूलथापांना जो आमिषाला बळी पडणार नाही त्याच्यावर कारवाई होण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जावं लागेल, उदाहरणार्थ कोर्टात उद्या जावं लागलं त्या कोर्टात जाणार, उपोषण करावं लागेल उपोषण करणार आणि त्याला काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करणार. काही प्रसाद खायची ज्यांना सवय आहे ते त्यांना जाऊन तो भेटतो. तुम्ही समजून घ्या कोण असतील काय असतील ते. तुमच्या पक्षाचे आहे की तुमच्या? नाही, आमच्या पक्षाचे नाही, कारण आमच्या पक्षाचा मी एकच नगरसेवक आता नगरपंचायतमध्ये आहे. जे आले आहेत ते आमच्या आघाडी म्हणून आले आहेत. शिंदे गटाचा एकही नगरसेवक त्यावेळेला तुमच्या आघाडीतील जे काही प्रसाद नाही. खायची सवय असलेले असतील आमच्या आघाडीमध्ये ज्यांना प्रसाद खायची सवय आहे असे काही नगरसेवक आहेत ती तुम्ही समजून घ्या, लोकांना समजेल. त्यांना तो कॉन्टॅक्ट करतोय, त्यांच्यामार्फत आम्हाला आमिष दाखवतोय. आम्ही कुठल्याही आमिषांना त्याच्या भूलथापांना बळी पडणार नाही. आमची लढाई भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे, कारण आम्ही जनतेला ज्या वेळेला इलेक्शन लढवलं त्याच वेळेला आम्ही शब्द दिला आहे की आम्ही भ्रष्टाचार मुक्त कणकवली शहर हाच आमचा नारा होता. त्याप्रमाणे 2 टेंडर आता आमच्या काळात 5 टेंडर झाली, त्यातली 2 टेंडर 2-2 आल्यामुळे रद्द झाली, रिकॉल झाली. 1 टेंडर क्वालिफाईड झाले नसल्यामुळे 8 का 9 टेंडर आली होती त्या कामासाठी, पण क्वालिफाईड झाले नाही कॉन्ट्रॅक्टर म्हणून रद्द झालं. पण 2 टेंडर जी झाली ते मी तुम्हाला आता स्पष्टच सांगतो, त्यामध्ये स्पर्धा झाली. एका टेंडरमध्ये 8 टेंडर आली, दुसऱ्या टेंडरमध्ये 5 टेंडर आली, निविदा आल्या 5 आणि 8. त्यामध्ये 8% बिलो एक काम आणि दुसरं काम 11% बिलो कमी दराने, बिलो म्हणजे कमी दराने अशी टेंडर झाली. मला वाटतं 13 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे 8 नंतर 26 म्हणजे 18 वर्षाच्या कालखंडामध्ये पहिलं टेंडर असेल की जे कमी दराने झालं आणि ज्या कामांमध्ये स्पर्धा झाली. यापुढे सुद्धा जी कामं होतील कणकवली शहरामध्ये जी दर्जेदारी होतील आणि स्पर्धायुक्तच होतील, त्यालाही जरी आमच्याकडे काम करायचं असेल परत तर त्याला दर्जायुक्तच काम करावं लागेल, कारण त्याच्याकडे 4,93,00,000 कामं अजूनही पेंडिंग आहे. त्याची कुठल्याही प्रकारचं देयक आम्ही दिलेलं नाही आहे आणि यापुढे त्याला परत त्यांनी 8.5 कोटीची कामं मॅनेज करून दिली होती, त्यामुळे आज रद्द केली कामं. आणि रद्द करण्याचा खरा उद्देश हा होता. आम्ही त्याला सपोर्ट का केला नगराध्यक्षांच्या भूमी केला, तर त्याचं कारण हे होतं, एखाद्याला नाहक त्रास द्यायचा ही आमचा उद्देश नव्हता, किंवा कणकवली शहरासाठी आलेला निधी पुन्हा पाठी जावा हाही आमचा उद्देश नाही आहे. आमचा उद्देश हाच होता की दर्जायुक्त कामं व्हायला पाहिजे, ती दर्जाही होता कामा नये म्हणून आम्ही रद्द केली. प्रेशर असेल कोणता तरी असं मला वाटते बाहेर दिसतंय, जे जनतेला दिसतंय त्या प्रशासनाला ते दिसत नाहीये आणि त्यांचा डोळा उघडण्यासाठी मी स्पेसिफिक फोटो लावून किंवा व्हिडिओ लावून मी तुम्हाला मी प्रेस घेतली. या अगोदर प्रेस अशी झाली नव्हती असं मला वाटतं या शहरामध्ये. हां, मग पहिल्यांदाच असेल, याच्यामध्ये सुद्धा असेच असतील, पुढचे व्हिडिओ सुद्धा असेच येतील त्यानंतर. त्याने जर असंच काम केलं तर जे असंच येईल. तर चमकोगिरीसाठी काय करायचं नाही, जे आहे सत्य ते लोकांसमोर मांडायची हीच आमची भूमिका आहे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.